आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भव्यदिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आणि महत्वाचं म्हणजे या बैलगाडा शर्यतीमध्ये राऊत कुटुंबाने जे आहे ते बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे। बदलापूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा तुरा जो आहे तो रोवलेला आहे आणि आपण बघू शकतो शंभू हा बैल आपल्याला पाहायला मिळतो आणि यानेच जे आहे ते बदलापूरचं नाव मोठं केलेलं। महत्वाचं म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये थार गाडी जी आहे ती क्रमांक 1 चे जे विजेते होते त्यांना देण्यात आलेली आहे आणि हा जो मान जो आहे तो राऊत कुटुंबाने मिळवलेला आहे। नगरसेवक प्रवीण भाऊ आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, बदलापूरचं नाव जे आहे ते मोठं केलेलं आहे आणि हा मान जो आहे तो पुन्हा एकदा राऊत कुटुंबाला मिळाला, कसा आनंद होतो? नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे। ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बदलापूर शहराचं नाव उज्ज्वल झालेलं आहे। कर्जत इथे महेंद्र थोरवे आमदार केसरी म्हणून जे बैलगाड्याचे आयोजन केलं होतं त्या बैलगाडीमध्ये कमीत कमी 400 ते 500 बैलगाडा होता आणि त्याच्यामधनं सुद्धा शंभू बैल आणि रायबान यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। खरं तर हे जपणं खूप कठीण काम असतं। मी ते आल्याच्या नंतर पाहिलं कशा प्रकारे संपूर्ण जपलं जातं। आपण असेल, आपले कुटुंब असेल, भावंड असेल। नक्कीच हे माझ्या वडिलोपार्जितचा हा खेळ आहे आणि ह्या खेळाला आमच्या कमीत कमी पारंपरिक खेळ असल्याकारणे 40 ते 50 वर्ष झालेली आहे। माझे वडील सुद्धा शेतकरी वर्गात असल्याकारणाने ते हे बैलगाडीचा शौक आम्हाला पहिल्यापासून आहे। माझे बंधू दिवंगत मोहन शेठ राऊत आज ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये खूप त्यांच्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे। संपूर्ण महाराष्ट्र हा आमच्या बंधूंना ओळखला जातो आणि तीच परंपरा आम्ही सातत्याने पार पाडत आहे। आणि परंपरा पार पाडायचं असताना कारण मी आता सुद्धा जरा राजकारणामध्ये असतो, आता घरामध्ये 4 नगरसेवक आहेत आपल्या, तर त्या राजकीय दृष्टिकोनातून मला जास्ती जाणं जमत नाही, पण संपूर्ण जबाबदारी शर्यतींची माझा पुतण्या आकाश राऊत हे बघत असतो। सर्व राऊत कुटुंबातले जे माझे भावंड आहेत, माझे पुतणे आहेत, हे सर्व नियोजन करत असतात आणि खऱ्या अर्थाने आज त्यांनी 8 ते 10 दिवसापासून चांगलं नियोजन केलेलं आहे। आमचे सचिन राऊत असेल, आमचे उमेश राऊत असेल, संदीप राऊत असेल, प्रशांत राऊत, प्रदीप राऊत, प्रतीक राऊत आणि सहकार्य आमचे ते सर्व नियोजन करणारे हर्षद दलवी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे चांगला ह्या बैलाला सांभाळण्याचं काम करतात, नियोजन करतात, ते म्हणजे हर्षद पोळ आणि संपूर्ण मित्रमंडळी माझे भाचे दीपक गायकवाड आणि खऱ्या अर्थाने बघा ह्याच्यामध्ये महिला वर्ग सुद्धा सक्रिय असतो, सहभाग असतो। आपली नगरसेविका शीतल राऊत नेहमीच बैलगाडीच्या जेव्हा शर्यती जिंकून येतात किंवा बैलगाड्यांचे काही प्रश्न असतात त्या टायमाला बैलगाडी बंद होते, त्या टायमाला स्वतः ती पत्रक घेऊन आमदार साहेबांना भेटलेले का बैलगाडी शर्यती हा लवकर चालू होऊ द्या। म्हणजे हा जो खेळ आहे हा आता तरुण वर्ग त्याच्याकडे जास्ती झोकवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तरुण वर्गांनी हा क्षेत्राकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे। व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्र हा स्पोर्ट्समन स्पिरिट आहे। ह्या स्पोर्ट्समन स्पिरिटला ह्या सर्व तरुण वर्ग खूप क्रेझी झालेला आहे आणि खूप त्या दिशेने वळलेला आहे। मॅडम, खरं तर बदलापूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा जो आहे तो राऊत कुटुंबाने मिळवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जी ट्रॉफी आहे खरं तर खूप सुंदर अशी ट्रॉफी आहे आणि महत्वाचं म्हणजे थार गाडी हा मान देखील आपल्या बदलापूरला मिळालाय, राऊत कुटुंबाला मिळालाय, कसा आनंद होतोय। आणि महत्वाचं म्हणजे हे मेंटेनन्स ठेवणं खरं खूप कठीण आहे। मी ते पाहिले, बैल असतील, घोडा असेल, हे सगळं खूप सुंदर आपण याची निगा राखलेली आहे, खूप जपलंय, काय सांगाल? नक्कीच या राऊत कुटुंबामध्ये आल्यानंतर गेले 23 वर्षापासून मी हा खेळ या ठिकाणी बघत आहे। अत्यंत आनंदाचा क्षण असतो ज्या वेळेला बैल जिंकून येतात आणि ह्यापूर्वी 3 पटांमधल्या शर्यती मी कधी बघितल्या नव्हत्या, पण ह्या चालू वर्षांमध्ये एक 5-7 वर्षांपासून अशा प्रकारच्या शर्यती मी बघत आहे। पूर्वी फक्त 2 जोड्याच पळायच्या बाजूबाजूला किंवा घोडा बैल अशा शर्यती व्हायच्या, पण त्यावेळेला देखील तुला सांगायला आनंद वाटेल की माझे पती प्रवीण भाऊ राऊत हे या ठिकाणी बैलजोडीचे गाडी चालक होते, मालक पण होते पण चालक पण होते। म्हणजे त्यांना एक आगळीवेगळी ओळख होती, महाराष्ट्रातला उत्कृष्ट जॅकी म्हणून त्यांचं नाव ह्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्याच्यानंतर सातत्याने हा खेळ वर्षानुवर्ष या ठिकाणी चालत आलेला आहे। आज तू बघशील तर 3 फेरे पळून आल्यानंतर 500 बैलगाड्या होत्या, म्हणजे 1000 बैल होती आणि त्या 1000 बैलांमधून या 2 बैलांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आज आनंद होतो की राऊत कुटुंबाचं काम, आमचा पुतण्या आकाश आहे, आमचा संदीप आहे, ही जी बैल तू आताच म्हणाला की ह्यांना सांभाळण्याचं आणि यांना मेंटेन करण्याचं काम खूप अवघड असतं, खरोखरच अवघड आहे। आता माझा पुतण्या आहे संदीप राऊत, त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी असते। हा माझा पुतण्या आहे संदीप राऊत, इतकी मोठी जबाबदारी त्याच्यावर असते। हा घोडा, ही जी बैल ही इतकी स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित आहेत, त्याचं एकमेव कारण म्हणजे संदीप राऊत आहे।
तो इतक्या तळमळीने बैलांची निगा राखत असतो. आता तू बघशील त्यांना हे खायला टाकलेलं आहे, त्यांचं खाणं, त्यांना पाणी, इव्हन त्यांच्या वेळेवर त्यांची स्वच्छता, सगळ्या गोष्टींकडे तो स्वतः प्रामुख्याने लक्ष देतो आणि स्वतः उभा राहून करतो. तो मालक आहे, पण कधी तो असं हे विचार करत नाही की मी मालक आहे आणि मी एवढ्या गोष्टी कशा ह्या बैलांच्या करू. पण ही जी काही स्वच्छता, हे सगळं बैलांचं जे काही योगदान आहे ते फक्त आमच्या संदीपला आहे. बाकी सगळेजण आहेत, योग्य प्रकारचं नियोजन करतात. बैलगाडी म्हणजे बैलांच्या खरेदीपासूनचे जे नियोजन असतं ते आमचा आकाश आणि आमचा हर्षद, हे दोन व्यक्ती आमच्या घरामध्ये असे आहेत. प्रवीण भाऊ राऊत हे पैसे पुरवतात, पण कुठली बैल कुठून घ्यायची, कुठल्या बैलाला किती स्पीड आहे, आणि इव्हन इथेच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो किलोमीटर तो स्वतःची गाडी घेऊन जातो. असा आमचा हर्षद आहे की एक एक बैल हा असा हिऱ्यासारखा पारखून तो घेऊन येतो. आणि आमचा आकाश म्हणजे जर एखाद्या वेळेला बैल कमी पडला तर मागच्या वेळेला जवळजवळ 15 दिवस आकाश संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत होता, एमपी मध्ये फिरत होता, आणि एमपी मध्ये फिरून त्याने बैल आणला आणि डोंगरिया बैल आणला, आणि त्याने पण मागच्या सीझनला राऊतांचं नाव 1 नंबरला ठेवलं. आणि आता आमचा शंभू हा बैल आहे. हा बैल सगळ्यात कमी वयाचा बैल आहे, आणि आज जे 1000 बैल पळाली त्या बैलांमध्ये सगळ्यात कमी वयाचा बैल आणि सगळ्यात कमी किमतीचा बैल होता हा. आणि हजारो करोडो ज्या बैलांची किंमत होती त्या बैलांना फक्त लाखाच्या किमतीच्या बैलाने आज हरवलेलं आहे. आणि इतकं चांगलं काम त्याने आमच्या राऊत कुटुंबाचं नाव लौकिक करायचं केलेलं आहे. आणि ह्या महिन्यामध्ये ही त्याची 3री जीत आहे. पहिल्यांदा त्याने ह्या महिन्यामध्ये 2 बाईक जिंकल्या प्रथम क्रमांकाच्या, आणि आज हा जिंकली. नक्कीच आनंद आहे, आणि असाच आनंद कायम जोपर्यंत आमचं राऊत कुटुंब आहे, आमची मुलं आहेत. आता आमच्या सासऱ्यांनी हा खेळ खेळला, त्याच्यानंतर आमचे धीर स्वर्गीय मोहन राऊत आणि प्रवीण भाऊ राऊत हे करत होते. त्याच्यानंतर आमचं आता पुतणे आहेत, त्यांच्यात आमची मुलं आहेत, त्यांची मुलं येतील. कायमस्वरूपी हा खेळ या बदलापूर शहरामध्ये संस्कृती जपण्याचं काम आपल्या माध्यमातून 100% महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आमच्या राऊत कुटुंबाच्या माध्यमातून कायमस्वरूपी या ठिकाणी राहील. हा आमचा जो खेळ आहे हा कधीच या ठिकाणी बंद होणार नाही. युवा नेतृत्व आकाश राऊत देखील आपल्यासोबत जोडलेत. आता पहिली प्रतिक्रिया कसा? पश्चिम महाराष्ट्राचे जे सातारा असेल, सांगली असेल, तिकडची बसणी होती, ठार असेल, फोर व्हीलर असेल, ज्या ज्या भरपूर अशी मोठी मोठी बसणी तिकडे ठेवली जाते. तर आपली जी पद्धती होती त्यांनी वातावरण होतं सगळं वातावरणात आपण शंभू असेल आणि आपला माझे मित्र अलंकार मडवी यांचा रायबा अतिशय चांगली गाडी पळाली. पहिले गट काढल्यानंतरच मी सांगितलं मुलांना की आज आपला फायनलला गुलाल होईल, पण सांगितलं ना की 1 नंबर होईल. पण ज्या टायमाला सेमी काढल्यानंतर सांगितलं आज 100% 1 नंबर होईल. आणि खूप असा आनंद झाला. खरोखर आज राऊत कुटुंबाची त्यांनी इज्जत ठेवली आणि माझी स्वतः इज्जत ठेवली. कारण का बैलगाडी शर्यती क्षेत्रात खूप मोठा टास्क असतो की आपला बैल नंबरामध्ये जाणं आणि आपल्या मालकाचं नाव कसं लौकिक होईल, हा बैलांकडून खूप माझी अपेक्षा असते. आणि खरोखर त्याची माझी आज अपेक्षा पूर्ण केली. कारण का त्याला खूप जणांनी नाकारलं होतं आणि ज्यांनी त्याला नाकारलंय त्यांच्या नाकावर त्यांनी तिथून आज 1 नंबर करून दाखवला. आणि या शंभूचे या जन्मात तो उपकार कधीच फेडू शकत नाही आत्ताच्या याला. तर म्हणजे क्षण कसा होता? कारण की फायनलला पोहोचणं, तो संपूर्ण गोंधळ, तेव्हा तो क्षण कसा होता? खूप आनंद होता. कारण का सकाळी 7ला गेलेलो आहे. सकाळी 7 वाजता आम्ही इथून घरून गेलो होतो. संदीप वगैरे आमचा भाऊ जो आहे तो सर्व बैलांची देखभाल करतो आणि एकदम तो मालकच आहे. आणि मालक असल्यामुळे तो जसं डिसिजन घेतो आम्ही त्याला मान्य करतो. 7 वाजल्यानंतर मी गेल्यानंतर संदीप सकाळी 6 वाजताच गेला होता. आणि सकाळी गेल्यानंतर आमचा पहिले गट चांगल्या पद्धतीने निघाला. नंतर सेमी सुद्धा निघाली आणि नंतर सर्व लोकांची बोलत होती की आकाश राऊत 1 नंबरची कार मारतो. आणि सर्व लोकांचं जे बोलणं होतं ते आज आपण साध्य. सर कसा आनंद होतोय? तेही या स्पर्धेमध्ये. सर कसा आनंद होतोय? प्रचंड असं यश मिळालं. या धावणीला कायम म्हणजे गुलाला असतो आणि धावण पूर्ण बैलाने भरली असते. आणि बैल म्हणजे आता कंटिन्यू 1 नंबर केला आणि मध्य प्रदेशमध्ये 1 नंबरच केला बैलांनी. आणि आज तर मला खूपच आनंद झाला म्हणजे कारण की बैल मुंबईमध्ये आपलं मुंबईचंच बैल आहे आणि मुंबईमध्ये 1 नंबर करणं म्हणजे भरपूर कष्टाची बाब आहे. आपण पाहिलं की
स्पर्धेमध्ये जे आहे ते भरभरून यश जे आहे ते राऊत कुटुंबांच्या बैलाने मिळालेलं आहे. सर नंदू सर या कसा आनंद होतोय? नक्कीच आपण पाहिलं एक आनंदाचा क्षण आहे आणि सुंदर अशी ही ट्रॉफी आपण जर पाहिलं तर आमदार केसरी असं लिहिलेलं सुवर्ण अक्षरामध्ये ही सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, चषक पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे एक थार गाडी देखील या स्पर्धेमध्ये जी आहे ती मिळालेली आहे. आणि जिथे ही बैला असतात, जिथे संपूर्ण हा मेंटेनन्स केला जातो तेथे आपण सध्या आहोत आणि आपण बघू शकतो याच शंभू बैलाने आपण जर पाहिलं तर आजची बाजी मारलेली आहे, आजची स्पर्धा मारलेली आहे आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आपण जर पाहिलं तर राऊत कुटुंबाने बदलापूरचं नाव जे आहे ते मोठं केलेलं आहे. बदलापूरच्या शिरापेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा जो आहे तो रोवलेला आहे आणि ही स्पर्धा खरं तर खूप आकर्षक होती. हजारोहून अधिक बैल या स्पर्धेमध्ये खरं तर सहभागी झाले, परंतु सर्वांना मात देत आपण जर पाहिलं तर राऊत कुटुंबाचा हा जो बैलगाडा होता त्यांनी भरभरून यश प्राप्त केलेलं आहे. शर्यतींमध्ये ना सगळ्यात जर मानाचं कुठली गोष्ट असेल ना तर ह्या बादल्या असतात. पूर्वी हंडे असायचे आणि आता या बादल्या असतात. या इतक्या वर्षापासूनच्या बादल्या आहेत ना की ह्या बादल्याची जी लाईन आहे ना ती तुला सांगते की या ठिकाणी किती शर्यती आमच्या बैलांनी जिंकलेल्या असतील ते. आणि बऱ्याच बादल्या आम्ही येणाऱ्या लोकांना एक भेट म्हणून देत असतो आणि ते पण आम्ही जिंकलेल्या बैलाची एक आठवण म्हणून स्वतःसोबत घेऊन जातात आणि वर्षानुवर्ष अशा बादल्या लोकांच्या घरी आहेत. नाही कुठे भंडारा असेल, कुठे आता आमच्या हनुमान यात्रा होती त्या दिवशी पण बालद्या दिल्या की आपल्या माध्यमातून पण थोडीशी सेवा झाली पाहिजे. मुख्य नंदींकडून जे त्यांची जी बक्षीस आहेत त्यांच्या मार्फत आम्ही काय काय गोष्टी करत असतो. ही संस्कृती जी आहे ते जपण्याचं काम जे आहे ते राऊत कुटुंबाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा आपण बघू शकतो. आमदार केसरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्जत येथे संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्पर्धक आलेले, संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते आलेले आणि महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये राऊत कुटुंबाच्या बैलांनी आपण जर पाहिलं तर बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे. बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. संपूर्ण राऊत कुटुंब आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतं आणि संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. पिढ्यानपिढ्या हा इतिहास जपलेला आहे आणि मधल्या काळामध्ये जेव्हा बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती तेव्हा देखील राऊत कुटुंबाच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, आवाज उठवण्यात आला की जेणेकरून ही शर्यत जी आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू व्हावी आणि त्यांच्या मागणीला देखील यश आलेलं आहे. आणि या शर्यती पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू झाल्याच्या नंतर आता आपण जर पाहिलं तर आज कर्जत येथे झालेल्या या भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीमध्ये भारतातून जिथे संपूर्ण स्पर्धक आलेले तेथे आपण जर पाहिलं तर राऊत कुटुंबाच्या चकड्याने आणि बैलगाड्याने आपण जर पाहिलं तर बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे. बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. फक्त नाव मोठं केलेलं नाही तर जी थार गाडी होती प्रथम क्रमांकाच्या बैल जोडायला मिळणार होती ती देखील आपल्याच बदलापूरमध्ये आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हा आनंद उत्सव जो आहे तो आता राऊत कुटुंबाच्या माध्यमातून साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर शहरातील व आसपासच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.